कोविडच्या प्रभावातून संपूर्ण जग बाहेर पडत असतानाच आता कोविडच्या आणखी एका नव्या व्हेरिएंटनं काहीशी चिंता वाढवलेली आहे। अमेरिका आणि चीन नंतर आता भारतात सुद्धा JN1 नावाचा कोविडचा हा व्हेरिएंट आढळलाय। पिरोला व्हायरसच्या जातकुळातला हा प्रकार आता अमेरिका, चीन आणि भारतातही सापडल्याचं समोर आलेलं आहे। केरळमधल्या तिरुवनंतपुरममधल्या काराकुलममध्ये JN1 व्हेरिएंट बाधित एक रुग्ण आढळलेला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली होती। पाहुयात या नव्या JN1 व्हेरिएंट विषयीची ही सगळी माहिती। JN1 व्हेरिएंट उच्च संक्रमण क्षमता आणि सौम्य लक्षणांच्या बाबतीत आधीच्या ओमायक्रॉन स्ट्रेनशी काहीसा मिळता जुळता आहे, पण वेगळ्या लक्षणांबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे आणि काही लक्षणं ही ओमायक्रॉन स्ट्रेनसारखी सौम्य नसतील किंवा जास्त गंभीरही नसू शकतील असाही अंदाज आहे। वैद्यकीय तज्ञांच्या मते JN1 ची लक्षणं ही बऱ्याच अंशी कोविडच्या इतर लक्षणांसारखीच आहेत, ज्यात सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप येणं, नाक वाहणं, घसा खवखवणं, डोकेदुखी आणि काही केसेसमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या यांचा समावेश होतो। काही रुग्णांना कदाचित श्वास घ्यायला त्रासही होऊ शकतो, पण हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की सध्या इतर व्हेरिएंट्सच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक गंभीर आहे किंवा यामध्ये मृत्यूदर जास्त आहे असं सूचित करणारा अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही। वैद्यकीय तज्ञांच्या मते नागरिकांनी घाबरण्याची बिलकुल गरज नाही, कारण प्राथमिक निष्कर्षांनुसार JN1 व्हेरिएंट हा कोविडच्या आधी आलेल्या व्हेरिएंट्सपेक्षा जास्त घातक नाही। पण या व्हेरिएंटचा प्रभाव हा पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे। JN1च्या संक्रमण क्षमतेचं निरीक्षण करणं आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर याचा होणारा परिणाम अभ्यासणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि भारत आणि इतर देश या सगळ्या बाबींचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करतायत। JN1 व्हेरिएंटच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कोविड काळात केलेल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाच्या उपाययोजना पुन्हा एकदा करण्याची वेळ आलेली आहे। सतत हात धुणं, मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या सगळ्या आवश्यक सावधगिरीच्या उपाययोजनांचं पालन करणं कदाचित आवश्यक बनणार आहे। कोमॉर्बिडिटी असलेल्यांनी आणखी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण त्यांना कदाचित थोडा जास्त धोका उद्भवू शकेल। संक्रमण क्षमता, लसीची परिणामकारकता आणि आरोग्य सेवा प्रणालीची क्षमता यासारख्या अनेक घटकांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। कोविडचे व्हेरिएंट्स हे कमी अधिक प्रमाणामध्ये घातक आणि जीव घेणं स्वरूप घेऊ शकतात हे आपण याआधी पाहिलेलं आहे, पण वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि तत्वांचं पालन करून स्वतः सोबतच इतरांचंही संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।